नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला पेपर असणार आहे 18वा आणि यामध्ये आपण सर्व विषयांचा समावेश केलेला आहे. पूर्ण बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, GS आहे, त्याच्यामध्ये काही विज्ञानचे आहेत आणि काही सोशल सायन्स, मराठी ग्रामर आणि इंग्रजी ग्रामर. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. तर आजचा आपण व्हिडिओ चालू करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, प्रतिभावान बालकांचा शोध घेण्यासाठी टर्मन याने कोणती पद्धत मांडली? बघा, जे प्रतिभावान विद्यार्थी असतात, बालक असतात, तर त्यांचा शोध घेण्यासाठी टर्मन याने कोणती पद्धती मांडली होती? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, निरीक्षण पद्धती मांडली. कोणती पद्धती मांडलेली आहे? निरीक्षण पद्धती मांडलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, अपराविद्या कशाशी संबंधित आहे? म्हणजे कशाशी संबंधित आहे? कोणती विद्या आहे? अपराविद्या. खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, आध्यात्मिक ज्ञान. अपराविद्या हे आध्यात्मिक ज्ञानाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, संपूर्ण शिक्षण प्रणालीत कोणत्या बाबींना महत्त्वपूर्ण स्थान असते? बघा, संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण बाबींना स्थान असते? तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3, सामाजिक बाबींना महत्त्वपूर्ण स्थान असते. पुढचा प्रश्न असा आहे की अध्ययन अनुभव विचारपूर्वक विद्यार्थ्यांना पुरवणे ही जबाबदारी टिंबटिंबची आहे. बघा, अध्ययन अनुभव हे विचारपूर्वक विद्यार्थ्यांना पुरवणे, तर ही कुणाची जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, ही जबाबदारी आहे शिक्षकांची जबाबदारी अशी असते. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या वाक्यापैकी चुकीचे वाक्य ओळखा. तर आपल्याला चुकीचे वाक्य ओळखायचं आहे आपल्याला. तर याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो, पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं वाक्य आहे. बघा, आता इथं प्रयत्नप्रमाद उपपत्ती प्लेटोनं मांडली असं सांगितलं आहे, तर हे चुकीचं आहे. कोण मांडली हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा मला. तर इथं पहिला बघू आपण पर्याय काय. पिएजे याने बौद्धनात्मक रचनावादाचा सिद्धांत मांडला, बरोबर आहे. वायगोत्स्की याने सामाजिक रचनावादाचा सिद्धांत मांडला, हे सुद्धा बरोबर आहे. अभिजात अभिसंधान उपपत्ती इव्हान पॅव्लो याने मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्याला, ज्ञानरचनावाद हा शब्द कन्स्ट्रक्टिव्हिजम या इंग्रजी शब्दाचे मराठी रूपांतर होय. कन्स्ट्रक्टिव्हिजम या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली? बघा, इथं ज्ञानरचनावादाचा अर्थ सांगितला आहे, त्याच्यानंतर पण याचं काय करायचं आहे, कन्स्ट्रक्टिव्हिजम या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झालेली आहे? तर याचं उत्तर इथं बघा, आपल्याला पर्याय क्रमांक 1, लॅटिन शब्दापासून झालेली आहे. तर याची स्पेलिंगसुद्धा पाहून घ्या एक वेळेस. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते नाहीत म्हणले. ठीक आहे, अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक नाहीत म्हणलं. तर बघा, अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक आहे, अभिरुची आहे, अवदान आहे, प्रेरणासुद्धा आहे. मग इथं नाहीत नसलेला पर्याय कोणता आहे? तर कोणताच नाही. ठीक आहे, तर याचं काय उत्तर येतं? पर्याय क्रमांक 4, यापैकी कोणतंच नाही. पुढचा प्रश्न आहे, प्रथमतः राग आला तर मी स्वतःच्या मानसिक अवस्थेविषयी विचार करू लागतो, त्याला राग येण्याचे कारण काय ते मी शोधू शकतो. वरील वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीचे वर्णन करण्यात आलेले? बहुतेक हा प्रश्न अगोदर आपण घेतलेला आहे, रिपीट झाला आहे. ठीक आहे, तर याचं आपण उत्तर पाहू. काय येतं? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, आत्मनिरीक्षण. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, सामान्यावरून विशिष्टाचे ज्ञान मिळवणे व समस्यांची उकल करणे म्हणजे टिंबटिंब होय. चला, सामान्यावरून विशिष्टाचे ज्ञान मिळवणे व समस्यांची उकल करणे म्हणजे काय होय? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, याला अवगामी पाठ म्हणतात. काय म्हणतात याला? अवगामी पाठ. पुढचा प्रश्न, जे चित्रपट प्रत्यक्ष अभ्यासक्रमास अनुसरून केलेले असतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. बघा, जे चित्रपट अभ्यासक्रमास अनुसरून केलेले असतात तर त्या चित्रपटांना काय म्हटले जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, शैक्षणिक अनुबोधपट. याला काय म्हणतो आपण? शैक्षणिक अनुबोधपट. पुढचा प्रश्न, इथून मराठी व्याकरणाची सुरुवात होईल. तिने केवळ आईस तिचे मत सांगितले या वाक्यातील ठळक शब्दाच्या विभक्ती ओळखा. तिने केवळ आईस. आता हे ठळक शब्द म्हणजे मी अंडरलाईन केलं बघा, अधोरेखित शब्द. तर याचं आपल्याला काय सांगायचं आहे? विभक्ती सांगायची आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3, संप्रदान म्हणतात त्याला. काय म्हणतात? संप्रदान. पुढचा प्रश्न, पर्याय उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? सामान्य रूप होत नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, लोकरी. लोकरीचं सामान्य रूप होत नाही. पुढचा प्रश्न,
ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते तो समास कोणता? बघा ठीक आहे, इथं समास आहेत आपल्याला. असा समास कोणता आहे ज्याचं फक्त दुसरं पद महत्त्वाचं असतं? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3 तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद नेहमी महत्त्वाचं असतं. पुढचा प्रश्न, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, वाक्याचा प्रकार सांगा. सोपा प्रश्न. याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्य. चला पुढचा प्रश्न, मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढून नाग हा डोलतो. अलंकार ओळखा. बघा इथं लाईन दिलेली आहे. काय दिलं की मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढून नाग हा डोलतो. या वाक्यामध्ये आलेला अलंकार कोणता आहे? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 अपन्नृती अलंकार. कोणता आहे? अपन्नृती अलंकार. पुढचा प्रश्न, जीव टांगणीला लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. जीव टांगणीला लावणे याचा अर्थ काय येतो? उत्तर येतो पर्याय क्रमांक 1 चिंताग्रस्त होणे. काय ते? चिंताग्रस्त होणे. पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द लिहा. शुद्ध शब्द सांगायचा आहे आपल्याला 4 पर्यायापैकी. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 निस्पृह. ठीक आहे, विसर्ग आहे याच्यामध्ये. पुढचा प्रश्न, विनंती अर्ज ऐसा जे उभयान्वय अव्ययाचा प्रकार ओळखा. हे उभयान्वय अव्ययाचा प्रकार आहे. हे वाक्य दिलेलं आपलं हे वाक्य आहे. तर कोणता उभयान्वय अव्ययाचा प्रकार आहे यामध्ये आलेला? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 स्वरूपबोधक. कोणता आहे? स्वरूपबोधक. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, काही माणसे खोटारडे असतात, विशेषणाचा प्रकार सांगा. विशेषणाचा प्रकार सांगा. ठीक आहे, काही माणसे. आता हे काही तुमचा विशेषण आहे. ठीक आहे, तर हा कोणता प्रकार आहे विशेषणाचा? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 याला संख्या विशेषण म्हणतो आपण. काय म्हणतो? संख्या विशेषण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सर्वनाम पुरुषवाचक नाही? पुरुषवाचक नसलेला सर्वनाम सांगायचं आहे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 हा पुरुषवाचक सर्वनाम नाही. आता समोरचा जो सेक्शन आहे तो आहे आपला इंग्लिश सेक्शन. बघू इथं पहिला काय दिला प्रश्न, ॲनिमल्स दॅट फीड ऑन ग्रास. ठीक आहे, ॲनिमल्स दॅट फीड्स ऑन ग्रास त्याला काय म्हटले जाते? ग्रॅमिनिवरस. पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट स्पेलिंग. 4 शब्दाची स्पेलिंग दिलेली आहे. तर याच्यापैकी करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द द्यायचा आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं ACCELERATION. ॲक्सिलरेशनची पहिली स्पेलिंग होते. पुढचा प्रश्न, ॲन इंडिपेंडंट क्लॉज कंटेन्स. इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे कशापासून बनलेलं असतं? तर त्याच्यामध्ये काय काय असतं? तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 काय तर अ सब्जेक्ट अँड अ व्हर्ब हे असतं इंडिपेंडंट क्लॉजमध्ये, याची स्ट्रक्चर असते. पुढचा प्रश्न, माय फादर विल रिटायर फ्रॉम सर्व्हिस अ इयर. ठीक आहे, आता इथं आपल्याला काय द्यायचं? प्रिपोजिशन वापरायचं याच्यामध्ये. तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3 इन अ इयर. राईट, माय फादर विल रिटायर फ्रॉम सर्व्हिस इन अ इयर. पुढचा प्रश्न आहे, आय मस्ट गो टू सी ओल्ड टीचर. आर्टिकलचा यूज करायचा बघा. ठीक आहे, तर याचं उत्तर येतं नो आर्टिकल. काय ते? नो आर्टिकल. पुढचा प्रश्न, लेटस प्ले ॲड क्वेश्चन टॅग. लेटची सिरीज आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय तर बघू आपण. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 शल्वी. काय येतं याचं उत्तर? शल्वी. पुढचा प्रश्न, आवर सिटी विल हॅव युनिव्हर्सिटी सून. पुन्हा आर्टिकलचा क्वेश्चन आहे. याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 आवर सिटी विल हॅव अ युनिव्हर्सिटी सून. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, कॅन यू हेल्प मी विथ 1000 रुपीज. वाक्याचा इथं प्रकार दिला आहे. ठीक आहे, तर याचं कोणता प्रकार आहे सांगायचं. निगेटिव्ह नाही, कॉम्प्लेक्स नाही, कंपाऊंडसुद्धा नाही. उत्तर येतं आहे इंट्रोगेटिव्ह. ठीक आहे, इंट्रोगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे. चला पुढचा प्रश्न, इफ इट रेन्स द मॅच विल बी पोस्टपोन. ठीक आहे, वाक्याचा प्रकार पुन्हा सांगायचा. वाक्याचा प्रकार, वाक्य काय दिलं इथं? इफ इट रेन्स द मॅच विल बी पोस्टपोन. तर याचं वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कॉम्प्लेक्स. कोणता आहे वाक्य? कॉम्प्लेक्स. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, अ फिमेल शिप इज कॉल्ड अ. फिमेल शिपला काय म्हटलं जातं? फिमेल शिप. ठीक आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 एव. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हॉब्सन्स चॉईस मीन्स व्हॉट. हॉब्सन चॉईस म्हणजे काय? तर याचं उत्तर येतं बघा
पर्याय क्रमांक 2 ॲक्सेप्ट ऑर लीव द ऑफर. ॲक्सेप्ट ऑर लीव द ऑफर. चला पुढचा प्रश्न. आता जी एसचे काही क्वेश्चन्स आहेत आपले इथं. जलप्राणी कशाच्या सहाय्याने श्वास घेतात? जलप्राणी कशाच्या सहाय्याने श्वास घेतात? याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 खवल्याच्या सहाय्याने श्वास घेतात. पुढचा प्रश्न. टिंबटिंब हे कॅल्शियमचे स्रोत नाही. नसलेला शब्द सांगायचा आपल्याला. कॅल्शियमचा स्रोत खालीलपैकी कोणता नाही? उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 डाळ. डाळ. बाकी तिन्हीमधून आपल्याला कॅल्शियम भेटतं. पुढचा प्रश्न. व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे कोणता रोग होतो? व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे कोणता रोग होतो? ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 स्कर्वी रोग होतो. कोणता होतो? स्कर्वी रोग. पुढचा प्रश्न आहे. सत्यानाडेला कशाशी संबंधित आहेत? सत्यानाडेला कशाशी संबंधित आहेत? उत्तर इथं मायक्रोसॉफ्ट. पुढचा प्रश्न. सुलतानपूर हे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोठे आहे? सुलतानपूर हे एक तर पक्षी अभयारण्य आहे, पण ते कुठं आहे? कोणत्या राज्यात आहे? उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 हरियाणामध्ये आहे. कुठं आहे? हरियाणा. पर्याय क्रमांक 3. येल्लोस्टोन नॅशनल पार्क टिंबटिंब येथे स्थित आहे. येल्लोस्टोन नॅशनल पार्क कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 अमेरिकामध्ये आहे. कुठं आहे? अमेरिका. पुढचा प्रश्न. सूर्याजवळ असणारा सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याजवळ असणारा सर्वात जवळचा ग्रह कोणता? उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 बुध हा त्याच्या जवळचा सर्वात ग्रह आहे. प्रकाश वर्ष याचे एकक काय? प्रकाश वर्ष याचे एकक काय आहे? तर याचं योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 अंतर आहे. कोणता आहे? अंतर. पुढचा प्रश्न. ECG हे कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? आपण बघा ECG काढतो कधी पण, तर तो कोणत्या अवयवाचा काढला जातो? उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 हृदय. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो 41व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न काय बघा. प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे? 4 पर्याय दिलेत. कडधान्य, अंडी, मांस, भाजीपाला. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर भेटू पुढच्या पेपरसोबत लवकरच. धन्यवाद.